काय आहे ना, आजचं व्होकॅब्युलरीचं सेशन सुरू करण्यापूर्वी ना मला तुम्हाला काल परवाचा एक किस्सा सांगायचा आहे. त्याचं झालं असं की माझा मामा आहे पोलीसमध्ये आणि परवा रात्री त्याच्या घरात 2 चोर शिरले. आता जेव्हा ते चोर शिरले आणि मामाने पाहिलं, मामाला त्यातला जसा पहिला चोर दिसला त्या चोराने त्याची स्वच्छ क्लीन अशी टाच जी आहे ती माझ्या मामाला दाखवली. आणि दुसरा चोर जेव्हा मामाला दिसला तेव्हा त्याने तर त्याचे पांढरे पंख मामाला दाखवले, पिसं दाखवली, पिसं. आता मामा म्हटला या चोराचं काहीतरी करावं लागेल. मामाने केस टाकली, कोर्टापर्यंत प्रकरण गेलं. पण त्या न्यायाधीशांनी काय केलं, त्या चोरांना शिक्षा देण्याऐवजी त्यांनी त्या घोड्याला, म्हणजे तिथे असणारा एक घोडा होता, त्या घोड्याला खोगीर घालायला सांगितलं. मी जे काही सांगते त्याची काही लिंक लागते का तुम्हाला? की म्हणजे चोर दिसला, चोरांनी टाच दाखवली, ती पण स्वच्छ अशी टाच दाखवली. एका चोराने तर पांढरे असे पंख, पिसं दाखवली. आणि न्यायाधीशांनी निकाल द्यायचा तर दूरच राहिलं, त्यांनी तर घोड्याला खोगीरच घातली. हे सगळ्याचा अर्थ काय होतो? आजच्या सेशनमध्ये शिकायचं आहे. हिचं आहे इंग्लिश व्होकॅब्युलरी, आणि इंग्लिश व्होकॅब्युलरी शिकायची आपली नवीनवाली मॅजिकवाली ट्रिकची मेथड. सो बोरिंगला इंटरेस्टिंग आणि डिफिकल्टला इझी बनवूयात. चला वॉरियर्स, इंग्लिश व्होकॅब्युलरी शिकूयात, इडियम्स अँड फ्रेजेस शिकूयात. हॅलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. सो आत्ता जी छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये 3 इंग्लिशमधला इडियम्स होता आणि त्या इडियम्स आज आपण शिकणार आहोत पुढे जाऊन. सो सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमधली पहिली इडियम सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे याच्यापूर्वी व्होकॅब्युलरीचे खूप सगळे पार्ट्स जे आहेत, एक सेकंड, व्होकॅब्युलरीचे 2-3 सेशन जे आहेत ते मी घेतलेले आहेत. 2-3 नाही, 7 सेशन जे आहेत ते झालेले आहेत. आणि 7 पण नाही, 8 व्हिडिओज जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत. आणि तुम्ही जर ते पाहिले नसतील तर ते पहिल्यांदा पाहून घ्या. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरीची प्लेलिस्ट मिळेल. त्यासोबतच इंग्लिश ग्रामरची सुद्धा प्लेलिस्ट मिळेल. तिथून तुम्ही इंग्लिश ग्रामरचे पण लेक्चर पाहू शकता, जिथे अवघड कन्सेप्टसुद्धा मी तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवल्यात. अँड या सेशनमध्ये सुद्धा आपण काही ज्या इडियम फ्रेजेस आहेत त्या आपण ट्रिक्सच्या माध्यमातून शिकणार आहोत. आपलं टार्गेट आहे 500+चं. त्याच्यातल्या ऑलमोस्ट आपण 155 पाहिलेले आहेत. आज आपण पुढच्या काही इडियम फ्रेजेस पाहूयात. सो पहिली इडियम आहे टू शो अ क्लीन पेअर ऑफ हिल्स, म्हणजे टाच दाखवणे, स्वच्छ टाचा दाखवणे. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर हा मुलगा पळतोय आणि हा त्याची टाच दाखवते कशी क्लीन आहे. हा पाठीमागच्या बाजूला पण एक टाच दाखवतोय, म्हणजे पेअर ऑफ हिल्स, टाचांची जोडी दाखवतोय. म्हणजेच तो काय करतोय, तो पळून चाललाय. मग मी जे सांगितलं की मामाच्या घरी चोरी झाली आणि एका चोराने त्यांना स्वच्छ टाच दाखवली, म्हणजे काय, तो चोर पळून गेला. कधीच विसरणार नाही तुमचं, म्हणून ती छोटीशी स्टोरी सांगितली होती. सो टू शो अ क्लीन पेअर ऑफ हिल्स म्हणजे काय असतं, टू रन अवे. सो जे स्टुडंट नवीन आहेत त्यांना तर हे लक्षात ठेवायला फारच इझी वाटेल, किंवा ज्यांचं इंग्लिश बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना. ठीक आहे. नेक्स्ट इडियम आहे टू शो द व्हाईट फेदर. मी सांगितलं होतं की दुसरा जो चोर होता त्याने त्याचे पांढरे पंख किंवा पिसं दाखवली. म्हणजेच काय, जेव्हा मामाने त्या चोराला पाहिलं तेव्हा तो चोर घाबरला आणि तो म्हटला मला माफ करा, तो शरण आला. सो टू शो साइन ऑफ कॉवर्डाइस म्हणजेच भित्रेपणा दाखवणे. एखादी व्यक्ती ज्यावेळेला घाबरते, भित्रेपणा दाखवते किंवा ती शरण येते, तर त्याच्यासाठी वापरलं जातं टू शो द व्हाईट फेदर. पहा आता हा आय डोंट नो कोंबडा आहे की काय, तर हा घाबरल्याने याचे पांढरे पंख, पिसं जी आहेत ती आपल्याला दिसतात. सो टू शो द व्हाईट फेदर म्हणजे काय असतं, टू शो साइन ऑफ कॉवर्डाइस. क्लिअर, लक्षात राहील तुमच्या. देन थर्ड आहे टू स्टँड ऑन वन्स ओन लेग्स. आता माझा मामा पोलीसमध्ये असं मी म्हटलं म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या पायांवरती उभा आहे. मी कोणाच्या पायावरती उभी आहे, मी पण तर माझ्याच पायावरती उभी आहे. तुम्ही आत्ता उभं राहून व्हिडिओ पाहताय का? चेक करा तुम्ही कोणाच्या पायावरती उभे आहात. अरे हे काय, आपण तर आपल्याच पायावरती उभे असतो ना. पण जेव्हा आपण असं म्हणतो की मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की मला इंडिपेंडंट व्हायचं आहे, मला स्वतंत्र व्हायचं आहे, मला कोणावरती अवलंबून राहायचं नाही आहे.
स्वावलंबी व्हायचं आहे. सो एखादी व्यक्ती ज्यावेळेला स्वतःच्या पायावरती उभी आहे असं म्हटलं जातं. टू स्टँड ऑन वन्स ओन लेग्स याचा अर्थ असा होतो टू बी डिपेंडंट ऑन नन, म्हणजेच टू बी इंडिपेंडंट. ठीक आहे. सो इथे मी एक फिमेलचं पिक्चर दिलेलं आहे आणि त्या स्वतः काम करतायत, जॉब करतायत, कमवतायत, म्हणजेच त्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. देन नेक्स्ट आहे टू स्टिक वन्स स्पून इन द वॉल. आता लक्षात घ्या की समजा एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये 3 लोक राहत आहेत. त्याच्यातली जी एक व्यक्ती आहे ती खूप वयस्कर आहे. मग वयस्कर अशी आहे की ती एका जागीच बसून असते, थकलेली आहे ती व्यक्ती. आणि मग त्या व्यक्तीला सगळं खाणं पिणं जे काही असेल ते सगळं त्या व्यक्तीच्या रूममध्ये नेऊन दिलं जातं. मग अर्थातच ती व्यक्ती आजारी आहे, थकलेली आहे, वयस्कर आहे. त्या व्यक्तीचे खाण्यापिण्याची भांडी सेपरेट असतात. आता ही जी एक व्यक्ती या रूममध्ये राहते तिला खाण्यासाठी एक चमचा पण दिला जातो, एक स्पून पण दिला जातो. पण होतं काय की ती व्यक्ती मरून जाते. मग आता तिच्या भांड्याचं काय करायचं, तर तिचा जो काही चमचा असतो तो तिच्याच रूममध्ये अशा पद्धतीने स्टिक करून ठेवला जातो, त्या रूममध्येच ठेवून दिला जातो, कारण तो कोणी यूजच नाही करणार आता. म्हणजेच ज्या वेळेला असं म्हटलं जातं टू स्टिक वन्स स्पून इन द वॉल, एखाद्या वॉलवरती किंवा वॉलमध्ये एखादा चमचा या पद्धतीने स्टिक करणं, याचा अर्थ असा होतो टू डाय, मरणे. मरणे. टू किक द बकेट, आठवतंय का, बकेटला किक केलं, शहाणपणा करायला गेला, पडला आणि मरून गेला. सो किक द बकेट आणि टू स्टिक वन स्पून इन द वॉल या दोन्हीही इडियम्स कशासाठी वापरले जातात, टू डायसाठी. ठीक आहे, इझी आहे लक्षात ठेवायला. देन नेक्स्ट मी आता म्हटलं होतं की मामाने त्या चोराला कुठे नेलं, कोर्टामध्ये नेलं. पण न्यायाधीशांनी काय केलं, तिथला एक घोडा शोधला आणि योग्य घोड्याला खोगीर घातलं. म्हणजे काय केलं, टू पुट द सॅडल ऑन द राईट हॉर्स. सॅडल म्हणजे असतं खोगीर, ते घोड्याच्या वरचं जे असतं तर खोगीर घालणं, योग्य घोड्याला खोगीर घालणं, राईट घोड्याला खोगीर घालणं म्हणजे काय, टू फिक्स द ब्लेम ऑन द प्रॉपर पर्सन, म्हणजेच योग्य व्यक्तीला दोषी ठरवणं. न्यायाधीशांनी योग्य घोड्याला खोगीर घातलं म्हणजे काय, त्यांनी त्या चोराला दोषी ठरवलं, कारण दोषी ठरण्यासाठी तीच व्यक्ती योग्य होती. त्यांनी माझ्या मामाला दोषी ठरवलं का, नाही. लेट मी क्लिअर दिस, माझा मामा आर्मीमध्ये आहे, ही इज आर्मी मॅन, तो काही पोलीसमध्ये नाही आहे. बट मी जस्ट ॲन एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं होतं. ठीक आहे. आणि अशी कुठली चोरी झालेली नाही, कुठला चोर आलेला नव्हता आमच्याकडे. मी जस्ट एक तुम्हाला इंटरेस्टिंग वाटावं आणि तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगितलं, पण हे तुमच्या लक्षात राहून जाईल आता. ठीक आहे. टू फिक्स द ब्लेम ऑन द प्रॉपर पर्सन, योग्य व्यक्तीला दोषी ठरवणं. टू पुट द सॅडल ऑन द राईट हॉर्स. आणि इथे जर असं म्हटलं टू पुट द सॅडल ऑन द रॉंग हॉर्स, याचा अर्थ काय होईल, चुकीच्या व्यक्तीला दोषी ठरवणं. क्लिअर आहे. म्हणजे असं पण विचारलं जाऊ शकतं, राईट हॉर्सच्या ऐवजी तुम्हाला रॉंग हॉर्स विचारलं जाईल. लेफ्ट हॉर्स नाही, राईट म्हणजे बरोबरवाला, उजवावाला, राईट नाही, हे लक्षात ठेवा. द नेक्स्ट इडियम आहे टू रेन कॅट्स अँड डॉग्स. आता तुम्ही जर बाहेर गेलात आणि असं वरून जर कुत्र्यांचा मांजरांचा पाऊस पडायला लागला, धो 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 धो, तुम्ही काय म्हणाल, तो पाऊस कसा असेल. कुत्र्या मांजरांचा पाऊस म्हणजे असतो टू रेन हेविली, खूप मुसळधार पाऊस जो असतो त्याला म्हटलं जातं टू रेन कॅट्स अँड डॉग्स. बऱ्याचदा म्हटलं जातं इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, म्हणजे खूप मुसळधार पाऊस. ज्यावेळेला खूप मुसळधार पाऊस येतो, तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावरती वगैरे जिथे पाणी वगैरे साचलेलं असतं तर त्याच्यामध्ये छोटे छोटे बेडूक जे असतात ते उडे मारताना दिसतात, वेगवेगळे किडे. बऱ्याचदा तर जे समुद्र किनारी असणारी जे काही राज्य आहे तिथे तर ज्यावेळेला पाऊस होतो त्यावेळेला माशांचा खच पडलेला असतो. बट आपली जी इडियम आहे ती आहे कॅट्स अँड डॉग्स. तर इथे कॅट्स अँड डॉग्स यांचा पाऊस पडतो, म्हणजेच काय, हेविली, खूप मुसळधार असा पाऊस पडतो. ठीक आहे. द नेक्स्ट इडियम आहे टू रीड बिटवीन द लाईन्स. हे खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल. बऱ्याचदा म्हटलं जातं जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची आहे, जर तुम्हाला अधिकारी बनायचं आहे तर तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन्स जमायला पाहिजे. मग रीडिंग बिटवीन द लाईन्स काय असतं, तर टू ट्राय टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग. म्हणजे आता समजा जर मी इथे एक ओळ दिलेली आहे आणि इथे एक ओळ दिलेली आहे, इथे काहीतरी मी लिहिलेलं आहे, इथे काहीतरी लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी एक हिडन मिनिंग असतं. रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे असं नसतं की 2 ओळी आहेत आणि त्या दोन्हीच्या मधलं वाचायचं आहे. याचा अर्थ असा असतो की एक लाईन जर म्हटली तर त्याच्या पाठीमागे काहीतरी एक मतितार्थ दडलेला असतो, तो तुम्हाला ओळखायचा आहे. सो रीडिंग बिटवीन द लाईन म्हणजे काय असतं, टू ट्राय टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग. त्याच्यामध्ये हिडन मिनिंग काय, जसं मी म्हटलं की न्यायाधीशांनी योग्य घोड्याला खोगीर घातलं म्हणजे काय, त्याच्या पाठीमागचं मिनिंग काय आहे, त्याच्या पाठीमागचं मिनिंग हे आहे की योग्य व्यक्तीला दोषी ठरवलं. किंवा मी असं म्हटलं की त्या चोराने माझ्या मामाला त्याची स्वच्छ टाच दाखवली म्हणजे काय, तो पळून गेला. सो ते त्याचं हिडन मिनिंग झालं. मग हे ज्यावेळेला आपण हिडन मिनिंग अंडरस्टँड करतो त्याच्यासाठी वापरली जाते इडियम टू रीड बिटवीन द लाईन्स. क्लिअर.
नेक्स्ट आहे टू टेक फ्रेंच लीव. टू टेक फ्रेंच लीव. आता पहा, इथे एक ऑफिस आहे, अलिशान असं ऑफिस आहे. या माणसाला जायचं होतं फ्रान्सला फिरायला. आता त्याला फ्रान्सला जायचं, पण त्याचा बॉस काय परमिशन देत नाही आहे. मग तो काय ठरवतो, अरे मला तर जायचंच आहे, माझं तिकीट वगैरे बुकिंग सगळं झालेलं आहे फ्लाईटचं, मला काय आता इथे थांबून चालत नाही. तो बॉसला विचारतच नाही आणि डिरेक्टली निघून जातो. किंवा असंही इमॅजिन करा की ऑफिसमध्ये खूप सगळी कामं आहेत आणि तो म्हणतो की मला फ्रान्सला फिरायला जायचं आहे. बॉस लीव देईल का? नाही देते. मग तो बॉसला न विचारताच निघून गेला. सो ज्यावेळेला असं आपण विदाऊट परमिशन ज्यावेळेला लीव घेतली जाते किंवा ॲब्सेंट कोणी राहतं विदाऊट परमिशन, त्यावेळेला ची इडियम वापरली जाते. दॅट इज टू टेक फ्रेंच लीव. टू रिमेन ॲब्सेंट विदाऊट परमिशन. विदाऊट परमिशन जर कोणी ॲब्सेंट राहत असेल तर त्याच्यासाठी इडियम वापरली जाते टू टेक फ्रेंच लीव. फ्रेंचला जाण्यासाठी लीव घेणं. लीव म्हणजे असतं सुट्टी. ठीक आहे, हा लीव जो असतो याचा अर्थ सुट्टी असा पण होतो, याचा अर्थ सोडणे, सोडून देणे असा पण होतो. आणि LIVE लीव म्हणजे जगणे किंवा आत्ता जे सुरू असतं लाईव्ह वगैरे तुम्ही पाहता ना ते. ठीक आहे. देन नेक्स्ट इडियम आहे टू टेक पार्ट. वेन आय वॉज इन 4th standard 5th standard, इवन फ्रॉम 1st standard to 10th, इवन 11th 12th ऑल्सो, आय वॉज टेकिंग पार्ट इन दी काय म्हणतो आपण त्याला, गॅदरिंग. मला हा वर्ड आठवलं नाही, गॅदरिंग. सो टू टेक पार्ट म्हणजे काय असतं, टू पार्टिसिपेट. सो इथे आपण पाहतो गॅदरिंगमध्ये या सगळ्या मुलांनी काय केलेलं आहे, दे हॅव टेकन पार्ट म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण सहभागी होतो त्याच्यासाठी वापरलं जातं टू टेक पार्ट. इझी आहे, हे आपण यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू टेक प्लेस. टू टेक प्लेस म्हणजे काय, एखादी जागा घेणे का? नाही, एखादी गोष्ट घडते. एखादी गोष्ट घडते, मग ती एखाद्या विशिष्ट ठिकाणी जर घडली तर आपण म्हणतो दॅट इन्सिडेंट टूक प्लेस देअर. मग आता इथे मी काय दिलं आहे, ताज हॉटेलची इमेज दिली आहे का, कारण 26/11 जे होतं, 26/11चा जो हल्ला होता त्यांनी कुठे टेक प्लेस केलं होतं, वेअर डिड इट टेक प्लेस, इथे ॲट ताज हॉटेल. सो टू हॅपन, एखादी गोष्ट घडणे, मग ती एखाद्या ठराविक ठिकाणी घडली तर त्याच्यासाठी वापरलं जातं टू टेक प्लेस. ठीक आहे. नेक्स्ट इडियम आहे टू टेक द बुल बाय इट्स हॉर्न्स. हॉर्न्स म्हणजे असतात शिंग. मग एखादा बुलला तुम्ही पाहिलं असेल, खूप सगळे असे व्हिडिओज येतात, व्हायरल होतात की एखादा माणूस बैल जो असतो त्या बैलाच्या शिंगाला धरून त्याच्यासोबत झुंज देत असतो. ही इझी गोष्ट असेल का? अर्थातच नसेल. सो इथे पण आपण पाहतोय की या माणसाने या बैलाच्या शिंगाला वगैरे धरलेला आहे. म्हणजेच काय, तो डिफिकल्टीला जे आहे ते बोल्डली म्हणजे काय असतं, त्याच्यासाठी शब्द आहे धैर्याने एखाद्या संकटाचा सामना करणं, धाडसाने एखाद्या संकटाला सामोरं जाणं. त्याच्यासाठी जी इडियम वापरली जाते टू टेक द बुल बाय इट्स हॉर्न्स म्हणजे एखाद्या बैलाच्या शिंगाला धरून आम्ही त्याच्यासोबत लढू शकतो इतकं धैर्य आमच्यात आहे. म्हणजे एखाद्या संकटाचा जर तुम्ही धैर्याने सामना करत असाल त्याचं मिनिंग असं होतं यू आर टेकिंग द बुल बाय इट्स हॉर्न्स. नेक्स्ट आहे टू थ्रो डस्ट इन टू द आईज. आपण बऱ्याचदा म्हणू त्याने तुझ्या डोळ्यात धूळ फेकली, तो त्याच्या डोळ्यामध्ये धूळ टाकतोय. म्हणजे काय, धूळ टाकतोय म्हणजे काय, डिसीव करतोय, फसवतोय. टू चीट, एखादी व्यक्ती चीट करत असेल, एखाद्यासोबत चिटिंग करत असेल, फसवत असेल तर त्याच्यासाठी आपण मराठीमध्ये पण ही म्हण वापरतो की त्याने डोळ्यात धूळ फेकली. डोळ्यात धूळ फेकणं म्हणजे काय असतं, एखाद्याला फसवणं. सो टू थ्रो डस्ट इन टू द आईज. डस्ट म्हणजे काय असतो, कचरा, धूळ. सो डस्ट एखाद्याच्या डोळ्यामध्ये फेकणं काय असेल, टू चीट, फसवणे. इथे डिसीव हा शब्द पण दिला जाईल. डिसीव म्हणजे पण फसवणे असतं. द नेक्स्ट इडियम आहे टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. आता आणखी 1-2 महिन्यानंतर नवीन पालवी फुटलेली तुम्हाला पाहायला मिळेल. मग ज्यावेळेला नवीन पालवी फुटते झाडांना त्यावेळेला काय होत असतं, एक नवीन जीवन अध्याय सुरू होत असतो. सो टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे काय असतं, टू कमेन्स अ न्यू कोर्स ऑफ लाईफ म्हणजे नवीन जीवन अध्याय सुरू करणं, एक नव्याने आयुष्य सुरू करणं. त्याच्यासाठी वापरलं जातं टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. इथे पहा नवीन पानं आलेली आहेत म्हणजेच काय, तर एक नवीन जीवन अध्याय सुरू होतोय. टू कमेन्स अ न्यू कोर्स ऑफ लाईफ. द नेक्स्ट इडियम आहे टू टॉक बिग. मोठं बोलणं असं म्हटलं जातं ना, हां तो फार बढाया मारतो, फार मोठं बोलतो. म्हणजे काय करतो, स्वतःची खूप जास्त स्तुती करतो. याच्यासाठी आपण आणखी एक इडियम पाहिली होती मागच्या एका लेक्चरमध्ये, ब्लोईंग ओन ट्रम्पेट. एखादी व्यक्ती स्वतःचीच ट्रम्पेट, स्वतःचीच तुतारी वाजवते म्हणजे काय, ती स्वतःचंच कौतुक सांगते. सो टू इंडल्ज इन बोस्टिंग्स. एखादी व्यक्ती स्वतःचं खूप जास्त कौतुक करते. टू टॉक बिग हे पण त्याच्यासाठी वापरलं जातं, बढाया मारणे, मोठं बोलणं.
ठीक आहे. टू टॉक बिग, बिग बिग बोलत आहे म्हणजे काय, मोठं मोठं बोलत आहे म्हणजेच बढाया मारत आहे. अँड देन टू टर्न अप वन्स नोज, एखाद्याचं नोज जे आहे ते टर्न अप केलं म्हणजे काय, ते आपण म्हणा नाक मुरडलं, हे असं काहीतरी असतं. असं काहीतरी करतात लेडीज. टू स्नियर्स, टू स्नियर म्हणजे काय, हिचे किती क्यूट एक्सप्रेशन्स आहेत. म्हणजे काय तर एखाद्याचा तिरस्कार करणं किंवा एखाद्याला असं चेहऱ्यावरती दाखवून देणं की मला ही गोष्ट नाही आवडत आहे. एखाद्याचं नाक मुरडणं, मराठीमध्ये खूप छान वाक्प्रचार आहे नाक मुरडणे. त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये काय आहे, टू टर्न अप वन्स नोज, टू टर्न अप वन्स नोज. इझी आहे. सो इथे आजच्या ज्या आपल्या इडियम्स आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आजच्या सगळ्या इडियम तुमच्या लक्षात राहिल्या असतील अशी आशा आहे. आपण क्विकली रिवाईज करूयात. टू शो अ क्लीन पेअर ऑफ हिल्स म्हणजे काय, स्वच्छ स्वच्छ टाचा दाखवणे म्हणजे काय, टू रन अवे, पळून जाणे. टू शो अ व्हाईट फेदर, दुसरा चोर घाबरला त्याने पांढरे पीस जे आहेत ते दाखवले म्हणजे काय, टू शो साइन ऑफ कॉवर्डाइस, भित्रेपणा दाखवणे, घाबरणे. टू स्टँड ऑन वन्स ओन लेग, स्वतःच्या पायावरती उभं राहणं म्हणजे काय, इंडिपेंडंट असणं, दुसरं कोणावरतीही डिपेंड नसणं. टू बी डिपेंडंट ऑन नन म्हणजेच इंडिपेंडंट असणं. देन टू स्टिक वन्स स्पून इन द वॉल, टू डाय, मेल्यानंतर स्पून कुठे जाईल, भिंतीमध्ये जाईल, त्याचा काही उपयोगच नाही आहे. देन टू पुट द सॅडल ऑन द राईट हॉर्स म्हणजेच टू फिक्स द ब्लेम ऑन द प्रॉपर पर्सन. इग्नोर करा बॅकग्राऊंड नॉईज जो आहे तो, ठीक आहे. टू पुट द सॅडल ऑन द राईट हॉर्स म्हणजे टू फिक्स द ब्लेम ऑन द प्रॉपर पर्सन. देन टू रेन कॅट्स अँड डॉग्स, जर कॅट्स अँड डॉग्सचा पाऊस पडायला लागला तर तो कसा असेल, हेवी असेल. रेन हेवीली म्हणजे मुसळधार पाऊस, रेन हेवीली हे इंग्लिशमधूनच लक्षात ठेवा. देन आहे टू रीड बिटवीन द लाईन्स, जे छुपं मिनिंग असतं, हिडन मिनिंग असतं ते अंडरस्टँड करणं, ते समजून घेणं या अर्थाने. देन होतं टू टेक फ्रेंच लिव्ह, मला फ्रान्सला जायचं, माझा बॉस लिव्ह नाही देते, मग मी काय केलं, विदाऊट परमिशन गेले. सो विदाऊट परमिशन ॲब्सेंट राहणं याच्यासाठी वापरलं जातं टू टेक फ्रेंच लिव्ह. देन टू टेक पार्ट, पार्टिसिपेट करणं, एखाद्या याच्यामध्ये भाग घेणं. देन टू टेक प्लेस, टू टेक प्लेस म्हणजे एखादी गोष्ट घडली. टू हॅपन, एखाद्या ठिकाणी तो प्रसंग घडला म्हणजेच ते घडणं जे असतं त्याच्यासाठी टू टेक प्लेस म्हटलं जातं. टू टेक द बुल बाय इट्स हॉर्न्स, बैलाच्या शिंगाला धरून हे करणं, त्याचा सामना करणं, याच्यासाठी धैर्य लागतं. सो एखाद्या संकटाचा किंवा डिफिकल्टीचा जर आपण बोल्डली धैर्याने सामना करत असो तर त्याला म्हटलं जाईल टू टेक द बुल बाय इट्स हॉर्न्स. द नेक्स्ट आहे टू थ्रो द डस्ट इन द आईस, डोळ्यामध्ये धूळ फेकणं म्हणजे काय असेल, टू डिसीव, टू चीट, फसवणे. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ, नवीन पान जे आहे ते उगवते म्हणजे काय, टू कमेन्स अ न्यू कोर्स ऑफ लाईफ. देन टू टॉक बिग, बढाया मारणे, मोठं मोठं बोलणे. टू इंडल्ज इन बोस्टिंग्स. आणि टू टर्न अप वन्स नोज, टर्न अप करायचं नोज म्हणजे काय, नाक मुरडणे. टू स्नियर, तिरस्कार व्यक्त करणे, नाक मुरडणे. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमधल्या इडियम फ्रेजेस ज्या आहेत त्या ट्रिक्सच्या माध्यमातून, पिक्चर्सच्या माध्यमातून, स्टोरीच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे इंटरेस्टिंग वाटलं असेल, जे मी सुरुवातीला म्हणते की बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया, सो हे इंटरेस्टिंग बनत असेल अशी आशा आहे. जर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. आजच्या व्हिडिओमधली तुम्हाला नवीन वाटलेली आणि इंटरेस्टिंग वाटलेली कुठली इडियम आहे जी तुम्ही यूज कराल ती इडियमसुद्धा खाली लिहून पाठवा. आणि जर लेक्चर आवडलं असेल, इंटरेस्टिंग वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये तसं मला सांगा, म्हणजे हे कंटिन्यू ठेवायचं की नाही याच्याबद्दल मला विचार करता येईल. अँड देन जर चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून व्हिडिओज पाहता पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून असे खूप सगळे वोकॅबलरीचे, इडियम फ्रेजेसचे सेशन्स येणार आहेत आणि मे बी इंग्लिश ग्रामरसुद्धा मी लवकरच सुरू करेन. सो लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय.